आणि संस्कृती हे जर तुमच्या जीवनात नसेल, आमचा विश्वास आहे तुमचा काही असो, कारण आमच्या संतांनी आम्हाला विज्ञानी सांगितलं म्हणून सांगतो, एक एवढी कोटी कोटी फेरा तेव्हा जेव्हा मानवाचा यानंतर तुमचा जन्म नाही. आणि यासाठी म्हणून संस्कार शिकवायची गरज आहे. काय आता किती गोड बोलला तुमच्यासाठी, ह्या गोड बोलण्याला काय करावं लागतं, आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला प्रत्येक म्हणून गोड बोलून द्याला, खरं असूनही खोटं असूनही गोड बोलून द्याला, खोटं असूनही गोड बोलून द्याला. म्हणून या जगामध्ये त्या खोट्या बोलण्याला डायबिटीज वाढला. सगळे महाराजांच्या ठिकाणी लिहिलं, महाराजांचा लेख है, सभी बीमारियों का कारण तुम्हारी मानसिकता है. अगर मानसिकता तुम्हारी खराब हो गई तो दुनिया की कोई दवा और दुआ तुम्हें बचा नहीं सकती. अगर मानसिकता तुम्हारी सही है तो दुनिया की सभी शक्तियां तुम्हारे पास है. ईमानदारीने गॅरंटी सांगतो, माझ्या विश्वासानं या विद्यार्थ्यांना या संस्काराचे धडे आता तुम्ही घरी गेला अशी त्यांनी जर चालू ठेवली. तुम्हाला होते कॅन्सर, तुम्हाला होते इतर रोग, याला कॅन्सर होणार नाही, रोग होणार. माझ्या 8व्या वर्गात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना ध्यान केला. माझ्या जो शकलो लागणारे विद्यार्थी शिकवले आहेत, आदर्श झाले आहेत. 8वीत नापास होणारे विद्यार्थी पुस्तकात आले, मेरिट लिस्टमध्ये आले. त्यांनी ध्यान केलं ते आरोग्य आणि बुद्धी या दोन्ही प्रधान आणि अध्यात्म शक्ती या तिन्ही गोष्टीची शक्ती देणारी साधना जर असेल तर सार्वजनिक ध्यान, सार्वजनिक काय करा. या कलियुगात सर्व संतांचा, सर्व देवाचा, सर्व ग्रंथाचा, सर्व ज्ञानाचा, सर्व विज्ञानाचा, सर्व संतांचा जगातील सर्वात मोठा अवतार असेल तर वाङ्मयी संतांचा शेवटचा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा अवतार. याच्यानंतर वाङ्मयी संतांचा अवतार सांगतो. जर हा होईल तर म्हणून सांगतो. म्हणून हे विनंती आहे, आता यांचं इथून गेल्याबरोबर यांना तुम्ही तर काही शिकवलं, पण यांना तुम्हाला जर मोठं वाटतं, आम्हाला माहीत आहे तुमच्यापेक्षा जास्त प्रेम आहे. तुम्ही तुमच्या पोरांना तुम्ही मुळात माहिती प्रेम करता आहोत. तुम्ही नोकर बनवण्यासाठी त्यांना शिकवता. आम्ही नोकर बनवण्यासाठी शिकवत नाही, आम्हाला सूर्यासारखं बनवायचं आहे त्याला, म्हणून आम्ही त्याला हसत असतो. हजार सूर्याचं तेज त्याच्यात पडलं पाहिजे, हसी पाहताय आम्हाला, त्याच्या स्वामी विवेकानंद पाहताय, जगाला ज्ञानेश्वर माऊली पाहताय. अभाची संसार सुखाचा करू नये. तुम्ही तुमच्या भाषेसाठी फक्त शिक्षण देता. म्हणून गुरु हा सगळ्यात जास्त, गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देव महेश्वरा, आम्ही समर्पण झालेलो लोक. आणि म्हणून माझी एवढी विनंती आहे, काही झालं ते झालं आता, आणि आमची ते दैनंदिन आम्ही निर्माण करून दिली आहे. तुम्ही घरी गेल्यावर मात्र त्याची काळजी घ्या. तुमच्या त्यांच्या प्रत्येक लोकांवर शहरा आलेला आहे, तो शहरा नक्की असतो. आणि मोबाईल नावाचा एक राक्षसापासून त्यांना दूर ठेवले, कारण हा कंसाच्या बापाचा अवतार आणि रावणाच्या बापाचा अवतार घेऊन आलेला हा मोठा राक्षस आहे. नाही तुमचा पोरगा 25 वर्षात म्हातारा होईल आणि पोरगा आता 10 वर्षात जवान झालेला आहे. समजतं तुम्हाला. पहिला आश्रम आहे जीवनाचा, 4 आश्रम आहे, ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, संन्यास आणि वानप्रस्थ. तर पहिला